अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीजमध्ये ठेवूनही गरमच राहते? वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम, कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव. असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणतात? डोळे, तोंड, हात, टीव्ही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. येड लागलं प्रेमाचं ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि दमदार एक जोडी माझ्यासोबत आहे. पूजा आणि विशाल. कसे आहात? एक नंबर, कडक, रापचिक, नादखोळा. एक्साइटेड खूप आणि मजा येते, एकदम खुश. सुट्टी नाही. फन गेम आहे आणि छोटासा आहे, जस्ट तुम्हाला फ्रेश करण्यासाठी. कोडा आहे. फ्रेश आहे हम. सो पहिला प्रश्न असा आहे, आपला प्रश्न गेम. अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीजमध्ये ठेवूनही गरमच राहते? अशी कोणती वस्तू आहे ती फ्रीज मध्ये ठेवणे? वा 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 वा. हे बघ, ऐक ना, मग मुलींना या बाबतीत हॅट्स ऑफ. आणि मी ऍक्च्युली नाही मी ठेवलाय फ्रीज मध्ये. मी माझं जेवण मीच बनवतो, त्यामुळे मी ठेवलंय, पण तरी माझ्या लक्षात नाही आलं. आणि मला कोणीतरी सांगितलं होतं की गरम मसाले फ्रीजर मध्ये असे ठेवले की ते चांगले टिकतात. ते तर आहेच. बरं, नेक्स्ट आहे आणि आता विशालकडून उत्तर अपेक्षित आहे, कारण पूजा एक आहे ऑलरेडी. वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम, कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव. वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम, कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव. यार, डोळे, जवळ आहे. तोंड, जवळ आहे. हात, याच्यावरून नाही पण हा जवळ. टीव्ही, जवळ आहे. नाही, चष्मा. ओके, थँक्स सोनाली. सोनालीने सांगितलं. आता एवढी एनर्जी आहे ना, त्यामुळे सगळं असं आठवत. नेक्स्ट आहे, दोन बहिणी एकाच रंगाच्या, घट्ट यांचे नाते, एक बहीण हरवली तर दुसरी कामी नाही येते. बरं, याचे मी हिंट देते. मंदिरात होतात अशा गोष्टी. चपला. गुड, एक तरी सांगितलं. आता पूजा तुझ्याकडून अपेक्षित आहे. नेक्स्ट, असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीही वाचू शकत नाही? मन. नाही, पण जवळ आहे. भाई अपना एक हो गया ना. यही उत्तर मिळेल. सगळं काही लिहिलेलं असतं पण ते कोणी वाचू नाही शकत. डोळे नाही, हा जवळ होता. मन, हृदय. चला हे कुठलं उत्तर? भाग्य. आता लास्ट आहे, असे काय आहे. प्रेक्षकांना तुमच्या हातात आहे, आज रात्री 100% येड लावून टाकायचं. आम्ही लिहिलेलं आहे, तुम्ही फक्त ते बघा. बरं, आता लास्ट आहे, असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणतात? कापल्यावर लोक गाणं म्हणतात. कांदा कुठं राहतं? रडतात. लिंबू कसं काय? आम्ही उत्तर देता राहू. तुम्ही कांदा लिंबू कापल्यानंतर गाणं. भूक लागली कदाचित. कापल्यावर लोक गाणं गातात. कोणतं गाणं? हात कापला की रडतो. आई ग सारखं गाणं गातात. ऑप्शन दे, ऑप्शन किंवा हिंट दे. रिलेटेडच आहे ते. स्वीट आहे. कम ऑन. केक. हॅपी बर्थडे टू यू. ओके, फाईन. छान होता. नाईस. मला आवडलं. खरंच इंटरेस्टिंग. तू बनवलेस होता हे प्रश्न? काही बनवलेत. मी तुला काही गोष्टी सांगते, त्या मला लिहून देशील? बरं, खरंच थँक्यू सो मच. सकाळपासून तुम्ही इंटरव्ह्यूज देतात आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळे आवर्जून आलात आज. आमचा हा लॉन्च एवढा मोठा झालाच नसता जर तुम्ही सगळे आले नसते. आणि अर्थात आम्ही तर इंटरव्ह्यूज देत होतो, आमचं काम आहे, पण तुम्ही वाट बघितलीत आणि शेवटी इंटरव्ह्यू घेतात आणि तो इतका छान सेगमेंट ठेवलात आमच्यासाठी. त्यामुळे खूप 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 थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.